मी राहायला छावणी एरियामध्ये. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. काय सांगाल कसे प्रतिसाद होते? भव्य प्रतिसाद आहे लोकांचा मशाल चिन्हासाठी आणि उद्धव साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्वांना सांगितलेलं आहे की कुठल्या पद्धतीने मशालसाठी कसं हे करायचं आहे. कारण मोदीला आपण निवडून आणण्यासाठी नाही तर आपल्याला एकजुटीने महाविकास आघाडीचा विजय घडवायचा. तुम्ही सभेसाठी होते काल? हो हो. काय सभेमध्ये अजून तुम्हाला काय नवीन त्या ठिकाणी ऐकायला मिळालं? नवीन आता हेच की बाबा बाकीचे जसं शिवसेना याच्यामध्ये गटामध्ये जे फूट पाडली ओरिजिनल शिवसेना आणि बाकीचे जी शिवसेना जी गद्दारांची झाली त्या संदर्भात. मग आता खासदार म्हणून कोणाला निवडा असं तुम्हाला? खैरे साहेब. त्यांना निवडायसाठी चिन्ह कोणते? मशाल चिन्ह. आणि खैरे साहेब का असं तुम्हाला काय होतं? बघा ना, आता आत्तापर्यंतच्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपल्या जे देशाचं राजकारण जे चाललं आहे त्याच्यावर जर आपण भर केली तर एक साधा माणूस कसा जगायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे लोकांना. बघा घरामधला गॅस ज्यावेळेस अगोदरची जी सरकार होती त्याच्यावेळेस तर जे गॅस सिलेंडरचा भाव जो होता आणि आज कुठं आहे, त्याच्यानंतर डाळींचा भाव कुठं पोहोचला. आणि जर पुन्हा आपण मोदी सरकारला जर निवडून द्यायचं तर आपल्याला घरं विकावं लागतील पूर्ण. मग हे पाणी रस्ते तुमचे सगळे जे पण अडचणी सगळं सोडतील? हां 100% नक्कीच. आता महाविकास आघाडीकर सर्व एकजुटीने काम करतील. कारण की आजपर्यंतचा जो भ्रष्टाचार झाला आहे, आता बॉन्ड घोटाळे पण झालेले आहेत पुष्कळ. आत्तापर्यंत कोणीच नाही. आणि बाकीचे तर दारूच्या दुकानांचं हे करत आहेत, ॲडव्हर्टाईज करत आहेत. तर मग उद्या कोणाला आणायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे ना जनतेसमोर. आणि खैरे साहेबांना बघितलं तर आज पडल्याच्या नंतर मागच्या काही काळामध्ये ते नसताना देखील आजपर्यंत 5 वर्षामध्ये त्यांनी काम केलं आहे लोकांचं. प्रत्येकाला धरून आहेत ना ते. जर एखादा व्यक्ती गेल्याच्यानंतर तो समाजामध्ये येत नाही, पण यांनी पूर्ण पकडून ठेवलेली आहे. आणि समांतर जनवाहिनी त्यावेळेस खैरे साहेबांनीच आणली होती. आणि आत्ता त्यांना हे करायला पाहिजे, पुढं न्यायला पाहिजे. तर आजपर्यंत काही झालंच नाही ना. धन्यवाद. ओके, थँक्यू. नाव आहे संदीपान कल्याणराव भानुसे. मी राहणार शिवाजीनगर, संभाजीनगर. काल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. काय सांगाल सर? सभा एक नंबर झाली आहे आणि सभेचा पूर्ण कौल जो आहे तो खैरे साहेबांकडे आहे. आणि त्यांनी जे मुद्दे मांडले, महागाई, बेरोजगारी, शिक्षण, पाणी, त्याबद्दल आम्ही नागरिक म्हणून मी एक समाधानी आहे. तुम्हाला काय वाटतं जनतेचा खासदार कोण असेल? खैरे साहेब. खैरे साहेबच का? कारण सध्या जी जनता आहे ती महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य याच्यावर त्रस्त झालेली आहे. बाकी विकास काही झालेला नाही आहे. तर त्यामुळे लोक खाली म्हणजे ठीक आहे, पण वरती मेन सरकार चेंज करायचं आहे. त्यासाठी खैरे साहेबांनाच निवडून देणं गरजेचं आहे महाविकास आघाडीसाठी. खैरे यांना निवडून देण्यासाठी त्यांचं चिन्ह कुठलं आहे? मशाल. मशाल. हो, सगळ्या जनतेला माहिती आहे मशाल. आणि माझं नाव जोसेफ पाटोळे. जास्त बोलणार नाही. कालची सभामध्ये मी ऐकलेलं आहे, सगळे मुद्दे चांगले होते. रोजगारवर मी बोलणार. जे आमचे तरुण युवा फिरतात त्यांना रोजगार नाही. आमच्या तर मसनात गवऱ्या लटकलेलं जातात, पण रोजगाराचं काय? आता युवा पिढी आहे, त्यांना रोजगार नाही, काही नाही, कुठं कामं नाहीत. फक्त आश्वासन 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 ऐकू आम्ही आता म्हातारे झालो. काय सांगाल जनतेचा खासदार कोण असेल? नाही, खासदार तर आम्हाला खैरे साहेबच पाहिजे. खैरे साहेब यांना निवडून येण्याकरता चिन्ह कुठलं आहे? मशाल. मशाल. खैरे साहेब तुमचे जे काही प्रश्न आहेत तर ते सोडवतील, तुम्हाला पूर्ण विश्वास आहे? हा, विश्वास आहे आमचा. संदीप भुसावळकर. कुठे आपण राहायला? मी छत्रपती शिवाजीनगर. काल आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आहे उद्धव ठाकरे यांची सभा झाली. हो. काय सांगाल कसा प्रतिसाद? नाही, ते किंबहुनाच्या पुढं जातच नाही. एक किंबहुना हा ठासून भरलेला शब्द आहे. ज्यावेळेस मुख्यमंत्री ते होते त्यावेळेस आरोग्यमंत्री कोरोना काळामध्ये राजेश टोपे होते. राजेश टोपेंचा फोन कॉलसुद्धा उद्धव ठाकरे उचलत नव्हते. त्यावेळेस आम्हाला माहिती आहे, आम्ही ग्राउंड लेवलवर काम केलं होतं. ते कोणाचाही फोन उचलत नव्हते. आरोग्यमंत्री ज्यावेळेस त्यांना फोन करतो आहे, ते युतीमध्ये आहेत, त्यांचं काम होतं फोन उचललं, पण त्यावेळेस त्यांनी कोणतंही हे केलं नाही. आणि कालची सभा झाली म्हणजे हे फक्त एक त्यांना असं वाटतं की आपल्याला कोणतं ना कोणतं लोकांकडनं म्हणजे असं हे वाटल, सहानुभूती भेटल. पण तसं काहीच नाही. सहानुभूती त्यांच्या मागं कोणाचीच नाही. बाळासाहेबांची शिवसेना जी ठाम होती
ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी फोडलेली. तर तुम्हाला काय वाटतं की आता सत्तेत कोण यायला? सत्तेमध्ये एक तर मला भुमरे साहेब वाटतं. भुमरे साहेब यांना निवडून येण्यासाठी चिन्ह कुठलं त्यांचं? चिन्ह धनुष्यबाण त्यांचं. म्हणजे शहराचे जे काही समस्या आहेत ते सॉल्व्ह करतील, सोडवतील. सॉल्व करतीलच. कारण पैठण हा तालुका होता जिथं तुम्ही 20 वर्षामध्ये चंद्रकांत खैरे ज्यावेळेस 20 वर्ष खासदार होता त्यावेळेस त्यांनी पैठणचा कोणताही हे केला नाही, विकास कोणताही केलेला नाही. आपली जी पाण्याची लाईन होती पाईपलाईन तीसुद्धा त्यांनी आणली नाही. फक्त त्याचं समांतर जलवाहिनी परत स्मार्ट सिटी बस यामध्ये त्यांनी खूप घोटाळा केलेला आहे त्यांनी. त्याचं पूर्ण आमच्याकडे त्यांचे पूर्ण हे आहेत, पण आम्ही सध्या फक्त आचारसंहितेमुळे शांत बसलेलो आहोत. तुमचं नाव सांगा. संदीप भुसावळकर. कुठून आहात आपण? रेणुकानगर. काल शहरामध्ये जे आहे तर उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती, काय सांगाल सभेबद्दल? ठाकरेबद्दल काही नाही बोलू शकत. येणार कोण तुम्हाला काय वाटतं? इम्तियाज जलीलच येईल. इम्तियाज जलील. अच्छा, काय सांगा तुमचे जे काही प्रश्न आहेत तर इम्तियाज जलील सोडवतील असं तुम्हाला वाटतं? माझे काहीच प्रश्न नाही आहे. बरं, इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यासाठी कोणतं चिन्ह आहे? आपलं पतंग. पतंग. अब इम्तियाज जलील चुन के आने के बाद में तुम्हारे जो भी समस्या है वो छुड़ाने के पूरा गारंटी है क्या? हो. माझं नाव रमेश मिसाळ, कुठून राहतात आपण? विश्रांतीनगर. अच्छा, काल छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये जे आहे तर उद्धव ठाकरे यांची सभा झाली, तर काय सांगाल, कसा प्रतिसाद होता? काही नाही, आमचं शिंदे गटाकडं आमचं प्रतिसाद आहे सगळा. आणि भुमरे साहेबांनी जेवढं त्यांच्या मतदारसंघामध्ये पैठण तालुक्यामध्ये भरपूर पाण्याचं ह्याचा सगळा प्रश्न सोडविण्यात आलेला आहे त्यांनी. आणि जिथं तिथं मोठ्या पाण्याचं डॅम्पनुसार आपलं पाण्याचं जे आपलं जे कॅनल जे म्हणतो आपण ते कॅनलच्या माध्यमातून प्रत्येक खेड्यापाड्यानी कॅनलचं काम त्यांनी पैठण तालुक्यात केलेलं आहे. आता खासदार म्हणून कोण यावं असं तुम्हाला वाटतं? खासदार म्हणून मी तर म्हणतो भुमरे साहेब 1000% त्यांनीच यावं अशी माझी इच्छा आहे त्यांची. तर त्यांना आता भुमरे यांना निवडून आणण्यासाठी चिन्ह कुठलं आहे? भुमरे यांना धनुष्यबाण चिन्ह आहे आणि ते एक 100% ते निवडून येणार आहे ते संभाजीनगरमधनं, हे मला खात्री आहे त्यांची. अप्पासाहेब कारभारी डगळे, मी छत्रपती शिवाजीनगर इथून बोलतो. हा वार्ड तर खरं राजेंद्र भाऊ जंजाळ यांचा आहे आणि जंजाळ भाऊचं काम इतकं उत्कृष्ट आहे. आम्हाला सर्वांना त्यांच्या पाठीमागं उभं राहून चांगलं काम करायचं आहे, पण त्यांचे वरचे जे आहे उमेदवार ते योग्य नाही असं आम्हाला वाटतं. काय सांगाल, काल छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये तर एक मिनटं सांगतो. उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली, खूप गर्दी होती आणि चंद्रकांत खैरे साहेब यांचं काम म्हणजे ह्या सरकारपेक्षा चांगलं होतं. तर त्याच्यासाठी आपले जे उमेदवार आहे आता समजा शिवसेनेचे, तर ते ह्या 2.5 वर्षापासून. माझं नाव राजेश मोहिते आहे. कुठं राहतात? मी इथलंच आहे, शिवाजीनगरचा प्रॉपर. काय सांगाल, काल मराठवाडा सांस्कृतिक मैदानी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा झाली, त्या सभेला कसा प्रतिसाद होता? नाही, सभेला प्रतिसाद कसा होता हे मी माझ्या कामात होतो, पण सांगायचा उद्देश असा आहे की बाबा सध्या भुमरे साहेबच हे खासदार आम्हाला हवे. त्यांचं कार्य ठीक आहे, चांगलं आहे. अच्छा, त्यांना निवडून आणण्यासाठी चिन्ह कुठलं आहे त्यांचं? धनुष्यबाण. तुमचे जे काही समस्या आहेत ते सोडवतील, पूर्ण विश्वास आहे तुम्हाला? जरूर सोडतील, कारण आमच्याकडे राजेंद्र भाऊ जंजाळ असल्यामुळं आम्ही त्यांच्या मार्फतच आमचे काही प्रश्न असे भुमरे साहेबांना ते जरूर सोडवतील. आम्ही बरोबर 40गावचे. आता सध्या लोकसभा निवडणूक चालू आहे, तर कोण खासदार व्हावं तुम्हाला असं वाटतं? नाही, आमचा तर निर्णय असं आहे की प्रत्येकाला जे आहे ना मौका द्यायला पाहिजे. आता कसं आहे, हे लोकतंत्रामध्ये काही आता उरलं काही नाही आहे, माझा असं विचार आहे. तर आता एक दार्जी हे समजा भुमरे साहेबला पण चान्स द्यायलाच पाहिजे इथं असं. तर भुमरे साहेबच यावं असं का वाटतं तुम्हाला? कारण की आमचा विचार असं की लोकांना जे आहे ना एकदा देऊन बघायचं. पुढच्या लोकांचं पाहिलं आहे समजा, ते आले नाही कधी, त्यांचं पण बघू काय आहे. आता सर्वसामान्य जनतेचे जे पण समस्या आहे ते सगळं सोडतील असं तुम्हाला वाटतं का? कसं? सर्वसामान्यांचे जनतेची जे पण समस्या आहे
ते सोडतील का निवडून आल्यावर असं तुम्हाला बघा वाटतं? कसं आहे का आता कोणाचा विचार काय आहे त्यांच्या मनामध्ये कसं असतं तिकडं काय ज्यापर्यंत समजा आपण त्यांना एकदा चान्स देणार नाही त्यापर्यंत आपल्याला ओळखू येणार नाही ना समोरचा माणूस कसं आहे काय आहे असं. धन्यवाद. ओके. Now and press the bell icon. Never miss an update.